2 वाटी गव्हाच्या पिठापासून तयार होणारे झटपट नाश्ता। हे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले। गव्हाच्या पिठाचं आपण असं बॅटर बनवून घ्यायचं पातळ। गुठळ्या असतील तर फोडून घ्यायच्या, गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया, थोडा जिरा टाकायचा, थोडी हळद, बारीक चिरलेली मिरची, 3 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मॅगी मसाला, थोडे पाणी पुदिनाचे आणि कढीपत्त्याचे। आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून एकजीव करून घेऊया। आता आपण लास्टला अर्धा चमचा निघेल असा लिंबूचा रस टाकूया त्याच्यामध्ये। आता आपलं हे बेटर तयार झाले। आता आपण पराठा करणार आहोत। अशी कन्सिस्टन्सी याप्रमाणे आपलं बेटर तयार असावं। जास्त घट्ट नाही, जास्त पातळही नाही, असं मध्यम मीडियम ठेवावे। आता आपण पराठा करायला घेऊया। 2 कच्चे बटाटे किसून घेतले होते, तेही आपण याच्यामध्ये घालूया। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल पुसून घ्यायचं तव्याला आणि अशा प्रकारे आपण टाकायचं त्याच्यामध्ये। एका तव्यात 2 होत असतील तर करू शकता। थोडे जाडसर ठेवायचे म्हणजे ते मऊ लुसलुशीत होतात। आता पूर्ण असं जरा सुकल्यासारखं वरून झालं की आपण त्याला पलटी करून घेऊया। पूर्ण असा कलर झाल्याशिवाय पलटी करायचा नाही। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जे नवीन असतील ते सबस्क्राइब करा। आणि असे पराठे तुम्ही कधी बनवलात का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। हे पहा आता कसले भारी दिसतात आपले पराठे, खायला तयार आहेत। लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चटपटीत नाश्ता असाच असावा। तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ आमचा कमेंटमध्ये सांगा। आणि याच्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी किंवा चिली सॉस बरोबर खाऊ शकता।